जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात। IIT, NIT, आयसर, एम्समधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक, ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा, खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्राम। 11वी 12वी सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई, NEET, CET परीक्षांची संपूर्ण तयारी, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न। आजच संपर्क करा। फांदी ते पारंबी, प्रगत विद्या मंदिर, रामगढ़। अब ये बताओ कि तुम कहाँ जाओगे? यूं के हम भी रामगढ़ ही जाएंगे। हाँ हाँ तो चलो, मैंने कब मना किया? रामगढ़ के वासियों, कदाचित शोलेचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी शोलेचे शूटिंग अत्यंत दुर्गम पण तितक्यात निसर्गरम्य गावात करायचे ठरविले असते आणि शोलेच्या शूटिंगसाठी कर्नाटकातील रामनगरा बेट्टा येथे शोलेच्या रामगढाची कृत्रिम सेट उभारणी करण्याआधी मालवण कणकवलीच्या सीमेवरील रामगडचा दुर्गम पण सुंदर असा परिसर पाहिला असता तर रमेश सिप्पी यांनी शोलेचे शूटिंग या रामगडातच केले असते। इतका हा दुर्गम अन तितकाच निसर्गरम्य सुंदर गाव, गावाचे गावपण जपणारा हा रामगड गाव आहे। या कणकवलीपासून 12 किलोमीटर पण मालवणच्या सीमेवर वसलेल्या रामगडच्या मिट्टीचे अप्रूप अशासाठी की येथील ख्याती पावलेले प्रगत विद्या मंदिर रामगढ़। दुर्गम भागात वसलेल्या आणि दशक्रोशीतील दुर्गम परिसरासाठी असलेल्या या रामगढ़ हायस्कूलने आपला डंका अगदी जिल्हा, राज्य आणि देश पातळीवरही गाजवलेला आहे। विज्ञान स्पर्धेत, क्रीडा स्पर्धेत या रामगढ़ हायस्कूलनं आपली मोठी यश परंपरा निर्माण केली आहे आणि टिकविलेली आहे। दशक्रोशी बाहेर शहरात नामवंत शिक्षण संस्था शाळा जवळ असतानाही अनेक पालक आपल्या पाल्यांसाठी दुर्गम रामगढ़ गावातील या रामगढ़ हायस्कूलचीच निवड करतात। या एका वाक्यात रामगढ़ हायस्कूलची खासियत सांगता येईल। शाळा संस्थेशी तादात्म्य पावलेले संस्थाचालक, ग्रामदेवतेच्या श्रद्धा परंपरांचे जतन करावे त्या श्रद्धेनं रामगढ़ हायस्कूल रूपी शिक्षण मंदिराचे पावित्र्य जपणारे, काळजी वाहणारे संस्थाचालक, त्यांना साथ देणारे रामगढ़वासीय आणि हायस्कूलसाठी लाभलेली समर्पित मुख्याध्यापकांची परंपरा
हायस्कूलसाठी लाभलेल्या उत्तमोत्तम शिक्षकांची परंपरा, यातून हे प्रगत विद्या मंदिर रामगड राज्यात आपले स्थान निर्माण करून आहे. 39 वर्षांच्या प्रगत विद्या मंदिर रामगडच्या फांदी ते पारंबी या इतिहासात शिरताना रामगड या गावाचे काही हायलाइट्स आपण पाहू. बीज ज्या जमिनीत रुजते त्याला अंकुर फुटतो, रोप उगवते, वाढू लागते, त्याला फांदी फुटते, पारंबी येते आणि त्याचा होतो डौलदार वृक्ष. पांथस्थाना फळे फुले देणारा, सावली देणारा, असंख्य पक्ष्यांची घरटी अंगा खांद्यावर खेळवणारा डौलदार वृक्ष. या डौलदार वृक्षाची मुळं ज्या जमिनीत घट्ट रोवलेली आहेत त्या मातीचीही आतली ओळख आपल्याला असायलाच हवी, नाही का? फांदी ते पारंबी हा प्रवास जाणून घेताना ही ओळख आपल्याला असायला हवी. हे आहे रामगड बाजारपेठेतील मुख्य रस्त्यापासून 2 हाकेच्या अंतरावर असलेले शामराव देसाई यांचे घर. अस्सल कोकणी घर, सारवलेले खळे, दारात तुळस, पडवी, लोटा, वळय, अस्सल कोकणी घर. हे देसाई कुटुंब पूर्वपार रामगड गावचे प्रमुख राहिलेले आहेत. शेतीभाती गावकी सांभाळतानाच प्रगत विद्या मंदिर रामगडच्या संस्थापकांपैकी एक प्रमुख असलेले शामराव देसाई प्रगत विद्या मंदिर रामगडची स्थापना 1985 मध्ये झाली. तेव्हापासून आस्थागायत पंचक्रोशी सर्वोन्नती मंडळ रामगड संस्थेचे बिनविरोध अध्यक्ष शामराव देसाई राहिलेले आहेत. शामराव देसाई 1985 मध्ये हे हायस्कूल स्थापन झाले तेव्हा रामगड मुख्य रस्त्यालगतची मोक्याची जागा गावच्या भल्यासाठी शामराव देसाई यांनी मोफत देऊन टाकली. यातील काही जागा रामगडचे रामचंद्र मोहिते यांनी दिली. शामराव देसाई आणि त्यातील काही जागा रामगडचे रामचंद्र मोहिते यांनी गावाच्या अर्थात दशक्रोशीच्याही शैक्षणिक भल्यासाठी मोफत देऊन टाकली. अशा शामराव देसाई यांचे नेतृत्व लाभलेले प्रगत विद्या मंदिर रामगड. प्रगत विद्या मंदिर रामगडचा हा जगन्नाथाचा रथ सिद्ध करणाऱ्यांपैकी आणखी एका ज्येष्ठ रामगडवासियाची आपण ओळख करून घेऊया. हे आहेत सदानंद सीताराम वाघ. रामगड बाजारपेठेत भुसारी दुकान चालवत असलेले सदानंद वाघ 1979 ते 1992 या काळात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रामगड गावचे सरपंच आणि उपसरपंच राहिलेले आहेत. आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत 1985 मध्ये रामगड हायस्कूलच्या स्थापनेत सदानंद वाघ यांचा मोलाचा सहभाग राहिला होता. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असलेले सदानंद वाघ तसेच तत्कालीन गोठणे सरपंच सुभाष तळवडेकर, अध्यक्ष शामराव देसाई, पोलीस पाटील मनोहर कोरगावकर, सेक्रेटरी वामन कुवळेकर आदी अनेक मंडळींचा रामगड प्रशाला स्थापना करण्यासाठी आणि त्या प्रशालेला अनुदान मान्यता मिळवण्यासाठी मोठा पुढाकार राहिला होता. त्यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेले काँग्रेसचे नेते प्राचार्य D.B. ढोलम, तत्कालीन आमदार अमृतराव तथा दादा राणे, कोकण नेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्याशी या सर्वच मंडळींनी पुढाकार घेऊन पाठपुरावा करून रामगड हायस्कूलला शाळा मान्यता आणि अनुदान मिळविणे कामी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रगत विद्या मंदिर रामगड संस्थेचे मार्गदर्शक म्हणून सदानंद वाघ आजही तेवढेच योगदान देत आहेत. हे आहेत रामगड सीमेवरील गोठणे गावातील सुभाष तळवडेकर, रामगड हायस्कूलचे विद्यमान उपाध्यक्ष. खादी ग्रामोद्योग मंडळात राज्य बलुतेदार फेडरेशनचे संचालक, खादी ग्रामोद्योग
बलुतेदार फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अशी ओळख असलेले सुभाष तळवडेकर हे 1979 ते 1987 या काळामध्ये गोठणे गावचे उपसरपंच, 1987 ते 1992 या काळामध्ये गोठणे गावचे सरपंच आणि 1979 ते 2017 या काळात गावाच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशी जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. सुंदर बांधकाम करण्यासाठीही प्रसिद्ध असलेले सुभाष तळवडेकर शेती बागायतीमध्ये रमतात. यांचा प्रगत विद्या मंदिर रामगडच्या स्थापनेपासून ते आजतागायत मोठा सहभाग राहिलेला आहे. आज सुभाष तळवडेकर या प्रगत विद्या रामगडचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पाहत आहेत. प्रेक्षक हो, सकाळचे 9 वाजलेले आहेत. हे आहेत विष्णू महादेव मटकर यांचे रामगडातील प्रसिद्ध दुकान. पूर्वी असगणी, गोठणे, किर्लोस, रामगड या गावांचे एकच रेशनिंग दुकान रामगडला होते. त्यामुळे रामगडला वर्दळ असायची. आता गावोगाव रेशनिंग झाले. कणकवली रामगड पुलाने जोडली गेली. रस्ते, दळणवळणाची साधने आली. ST गाड्या, 2 व्हीलर घरोघर झाले. त्यामुळे अर्थातच रामगडला पूर्वीची वर्दळ राहिली नाही. प्रेक्षक हो, रोज सकाळी स्वतःचे वाहन घेऊन निघायचे. गोठणे, सडेवाडी, असगणी, राठिवडे या गावातील मुलांच्या घरी जायचे. मुलांना घ्यायचे, रामगड शाळेत आणायचे. रोज संध्याकाळी 5:30 वाजता शाळा सुटल्यानंतर परत या मुलांना शाळेकडून आपल्या व्हॅनमध्ये घ्यायचे. त्यांना त्या प्रत्येकाच्या घरी सोडायचे. हा रोज अगदी न चुकता विष्णू महादेव मटकर यांचा गेली 4 वर्षांचा परिपाठ राहिला आहे. तुम्हाला वाटेल इतर अनेक शाळांमध्ये असते तसं हे वडाप असेल. नाही प्रेक्षक हो, गेली 4 वर्षे अगदी न चुकता दररोज रामगड हायस्कूलच्या या मुलांना घरून शाळेत आणि शाळेतून घरी सोडण्याचे काम विनामूल्य स्वतःच्या वाहनाने, स्वतःचे डिझेल, वेळ खर्च करून श्री मटकर करीत आलेले आहेत. दशकृषीतील अनेक विद्यार्थी गरीब आहेत, तर बस परवडत नाही किंवा बस नाही अशा मुलांना आपल्या गावचे ऋण किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून गेली 4 वर्षे मटकर आपणहून स्वतःच्या खर्चानं हे काम करीत आहेत. मध्यंतरी अनेक वर्ष 8वी नंतरच्या मुलांना माध्यान्ह भोजनही मटकर यांनी मोफत उपलब्ध करून देण्यासारखा उपक्रम राबविलेला आहे. आणि हो, महत्त्वाचे सांगायचे राहिलेच, विष्णू महादेव मटकर हे प्रगत विद्या मंदिर रामगडचे सेक्रेटरी आहेत. तर प्रेक्षक हो, रामगड हायस्कूलच्या स्थापनेपासून ते आजतागायत 39 वर्षे बिनविरोध अध्यक्षपद भूषविलेले श्यामराव देसाई असतील, सदानंद सीताराम वाघ असतील, विजय कोळेकर, उपाध्यक्ष सुभाष तळवडेकर, विष्णू महादेव तथा बाळा मटकर, अभय प्रभू देसाई, सुभाष धुरी, ज्ञानदेव जाधव, नरेंद्र हटले यासारखी शेतीभातीमध्ये रमणारी, भुसारी किराणा मालाचे दुकानसारखी व्यवसाय करणारी, सामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या प्रगत विद्या मंदिर रामगड संस्थेच्या संचालक मंडळीच्या समर्पणातूनच प्रगत विद्या रामगडची ही जी प्रगती आहे ती एकूणच शिक्षण व्यवस्थेस भूषणावह आणि आदर्शवत अशीच नाही का? कुठल्याही संस्थेला एक पाया असतो, त्यात अनेकांचे योगदान असते. स्वर्गीय दिनकर सीताराम घाडीगावकर, स्वर्गीय बाळकृष्ण सीताराम घाडीगावकर, दत्तात्रय शिवराम हिरलेकर गुरुजी, वामन कामतेकर, रामचंद्र कामतेकर, सुभाष धुरी, मनोहर सावंत, ज्ञानदेव जाधव,
राम घाडीगावकर, रामचंद्र पवार अशी कितीतरी नावं सांगावीत. या साऱ्यांच्या योगदानातून रामगड विद्या मंदिरची वाटचाल सुरू आहे. प्रेक्षक हो, कोकण नाऊच्या फांदी ते पारंबी या उपक्रमात प्रगत विद्या मंदिर रामगडच्या या प्रवासात रोपट्याचे बीज ज्या मातीत अंकुरले वाढले त्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेतली. आता रामगड हायस्कूलचा पुढचा फांदी ते पारंबी हा उर्वरित प्रवास जाणून घेताना थोडेसे रामगडाविषयी. होय, रामगडाविषयी. ज्या रामगड किल्ल्यावरून या गावाला रामगड हे नाव पडले त्या रामगडाविषयी जाणून घेऊया. श्री रामेश्वर सावंत रामगडाविषयी माहिती देताना सांगतात की पश्चिम किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, देवगड यासारख्या बंदरांवरील महत्त्वाचे किल्ले यावर होणाऱ्या परकीय आक्रमणापासून त्या किल्ल्यांना जवळच्या किल्ल्यावरून त्वरित रसद उपलब्ध व्हावी, त्याचप्रमाणे या बंदरावरून त्या काळी घाटमाथ्यावर होणाऱ्या व्यापार व्यवहारात सुरक्षितता लाभावी या हेतूने या मार्गावर उभारलेल्या अनेक किल्ल्यांपैकी रामगड किल्ला हा पहारेकरी होय. रामगड हा 8 एकर परिसराच्या सभोवार उभारलेला चिरबंदी तट आजही उत्तम स्थितीत आहे. रामेश्वर सावंत रामगड किल्ल्याबद्दल ऐतिहासिक संदर्भ देताना पुढे सांगतात की 6 एप्रिल 1818 रोजी इंग्रज अधिकारी कॅप्टन पियर्सन याने रामगड ताब्यात घेतला. मात्र त्यावेळी किल्ल्याचा किल्लेदार कोण होता, किल्ल्यावर स्वामित्व कुणाचे होते या संदर्भातला तपशील सापडत नाही. इसवी सन 1862 मधील या किल्ल्यावरील झालेल्या परीक्षणाची एक ब्रिटिश नोंद आहे. त्यात त्यावेळी किल्ल्याची तटबंदी, बुरुज, किल्ल्यातील इमारतींचे अवशेष मोडकळीस आल्याचे वर्णन आहे असं रामेश्वर सावंत सांगतात. मालवणच्या टोपीवाला हायस्कूलच्या शिक्षिका आणि इतिहास अभ्यासक सौ ज्योती तोरसकर रामगड या किल्ल्याविषयी माहिती देताना सांगतात की सिंधुदुर्ग किल्ला बांधकामासाठी लागणारे साहित्य रसद पुरविणे, सैन्याची जोड देणे या हेतूने रामगडचे बांधकाम केले गेले असावे. परंतु ज्ञात कागदपत्रातून या किल्ल्याचे बांधकाम कधी निश्चित झाले हे स्पष्ट होत नाही. रांगणागडजवळ उगम पावणारी गडनदी 50 किलोमीटर अंतर कापून समुद्राला मिळते. या नदीमार्गे होणाऱ्या व्यापार आणि जलवाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी रामगड बांधण्यात आला असावा. रामगड किल्ल्यावर लढाया अथवा तत्सम ऐतिहासिक घटना घडल्याच्या नोंदी उपलब्ध नाहीत असं सौ ज्योती तोरसकर सांगतात. ज्योती तोरसकर पुढे सांगतात, इसवी सन 1710 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी रामचंद्र अमात्य बावडेकर यांना रामगड किल्ल्याची सबनिशी दिली. फेब्रुवारी 1714 मध्ये छत्रपती शाहू महाराज व कान्होजी आंग्रे यांच्यात झालेल्या समेटानुसार याची मालकी कान्होजी आंग्रे यास मिळाली. त्यानंतर रामगडचा उल्लेख दुसरे बाजीराव पेशवे यांच्या रोजनिशीत आढळतो. त्यांचा तोतया सुखालाल याचा साथीदार सखाराम केशव याने हा किल्ला बळकावला होता. पेशव्यांच्या आदेशानं बाळाजी गणेश याने सखाराम यास कैद करून रत्नागिरी किल्ल्यावर ठेवले. दिनांक 6 एप्रिल 1818 मध्ये इंग्रज कप्तान पियर्सन याने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकला असा तपशील इतिहास अभ्यासिका ज्योती तोरसकर देतात. प्रेक्षक हो, इतिहास संकलक आप्पा परब दादर मुंबई यांचे सिंधुदुर्ग या नावाचे पुस्तक दुर्गसृष्टी प्रकाशन विक्रोळी मुंबई यांनी प्रकाशित केलेले आहे. सिंधुदुर्ग या पुस्तकात आप्पा परब यांनी या रामगड किल्ल्याबाबत काही उल्लेख केला आहे. या पुस्तकात आप्पा परब म्हणतात, इसवी सन 1760 मध्ये शिवाजी महाराज कोकणात आल्याचा संदर्भ आहे. याच सुमारास कालावली खाडीवरील मसुरे राज्याच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी सांप्रतच्या भरतगड जागेवर किल्ला बांधण्याचा संकल्प केला. परंतु भरतगड डोंगर माथ्यावर खणती लावूनही जीवनावश्यक पाण्याचा स्राव लाभला नाही, म्हणून काम संपविले. याच सिंधुदुर्ग पुस्तकात आप्पा परब पुढे उल्लेख करतात, भैरवगडकडून येणारी कालावली नदी आणि रामगडवरून येते ती गड नदी होय. या नदीच्या आसमंतात भैरवगड, रामगड, सिद्धगड, भगवंतगड, भरतगड, सर्जेकोट असे गडकोट आहेत, म्हणून तिला गड नदी हे नाव मिळाले. प्रेक्षक हो, रामगड या गावी तुम्ही आल्यास या गिरिदुर्गास जरूर भेट द्या. 8 एकरवर बांधलेली तटबंदी, पुरातन काळ्या पाषाणातील गणेश मूर्ती, किल्ल्यातील तलाव, तोफा, उंच तटभिंत आणि बुरुजावर चढण्यासाठी दगडी जिने, किल्लेदाराच्या पडक्या वाड्यांचे अवशेष
पहारेकऱ्यांच्या चौक्या, चोर दरवाजा, गडाच्या मधोमध असलेला बालेकिल्ला आदी आदी तुम्हास येथे पाहावयास मिळेल. प्रेक्षक हो, कोकण नावच्या फांदी ते पारंबी या उपक्रमात प्रगत विद्या मंदिर रामगडचा प्रवास बघताना ज्या मातीत विद्या मंदिरचे हे बीज अंकुरले त्या मातीविषयी आपण जाणून घेतले. प्रगत विद्या मंदिर रामगड या ज्ञान मंदिराशी तादात्म्य पावलेले संचालक मंडळ कसे अगदी जनसामान्यांशी नाळ जुळलेले आहेत. रामगडच्या ऐतिहासिक छायेतला हा गाव, या भूमीत प्रगत विद्या मंदिर रामगडचं बीज कसे अंकुरले, फुलले आणि फळले, हा फांदी ते पारंबी प्रवास अधिक जाणून घेऊया. प्रेक्षक हो, तुम्ही रामगड किल्ल्यावर गेल्यानंतर त्या किल्ल्यावरून, किल्ल्यातील बुरुजावरून दूर दूरची दशक्रोशीतील गावं तुमच्या दृष्टीस पडतात. तसंच प्रगत विद्या मंदिर रामगड आहे बरं का, किल्ल्यासारखेच एका डोंगरावर वसलेले. मालवण, रामगड, आचरा या मुख्य रस्त्यावरच आहे रामगड विद्या मंदिर. पण या रामगड विद्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला तिथून खाली खोऱ्यात वसलेली, दूर दूर पसरलेली दशक्रोशी दिसते. जणू रामगड हायस्कूल रूपी ज्ञानाचा हा गड, आजूबाजूचा हा सारा परिसर आपल्या ज्ञानप्रकाशाने उजळून टाकत आहे. या विशाल जागेवरती ही उभी आमची शाळा, ही दृश्य सखोल सारे पाहियले भरूनी डोळा. गर्द वृक्ष वनराईची सभोवार पसरली छाया, देवस्थानेश्वर पाठीशी शुभाशीर्वाद आम्हा द्यावा. या सुंदर वातावरणी नाही आनंदा तोटा, शिवकालीन रूपे हा रामगड आहे चैतन्याचा साठा. प्रेक्षक हो, प्रगत विद्या मंदिर रामगडचे माजी मुख्याध्यापक, ज्यांचा रामगड हायस्कूलच्या योगदानामध्ये महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे, ते A.R. पुर्लेकर सर यांच्या कवितेतील या यथार्थ ओळी आहेत. प्रेक्षक हो, प्रगत विद्या मंदिर रामगडचा फांदी ते पारंबी हा प्रवास जाणून घेताना या संस्थेचे गेली 39 वर्ष बिनविरोध अध्यक्ष असलेले आणि ज्यांनी या प्रशालेसाठी आपली जमीन दिली, त्यामुळं ते हायस्कूल उभे राहू शकले, त्या शामराव देसाई यांच्याकडून जाणून घेऊया. आजच्या रामगड विद्यालयाची स्थापना जून 1985 मध्ये झाली. त्याआधी रामगड परिसरात माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. 1977 पर्यंत कणकवली रामगड जोडणारा वरवडे पूलच नव्हता. त्यामुळे पावसाळ्यात हा मार्ग पूर्णपणे बंद असायचा. कणकवलीला जाण्यासाठी बारमाही पूल नव्हता. इतर दिवसात एसटीच्या 2च फेऱ्या कणकवलीला जात असत. असा तो काळ होता. त्यावेळी रामगड परिसरातील मुलांना जंगलात चढाव चढून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदवे हायस्कूलला जावे लागत असे किंवा 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या आडवली हायस्कूल मध्ये जावे लागत असे, तेही चालत. 1978 नंतर कणकवली रामगड जोडणारा बारमाही पूल झाल्यानंतर एसटी फेऱ्या वाढल्या आणि मग रामगड आणि परिसरातील मुलं माध्यमिक शिक्षणासाठी कणकवलीत जायला लागली. रामगड मध्ये 1ली ते 7वी पर्यंत शिक्षणाची सोय होती. पण 8वी, 9वी, 10वी साठी रामगड मधून मुलं कणकवलीमध्ये माध्यमिक शिक्षणासाठी जाऊ लागली. अजगणी, घोटणे, किर्लोस, रामगड या 5 गावातील मुलांची संख्या भरपूर होती. या 5ही गावातील
आणि परिसरातील मुलांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय गावातच असायला हवी ही निकड आम्हा सर्व गावकऱ्यांच्या लक्षात आली. रामगड विकास मंडळ मुंबई आणि गावातील स्थानिक शिक्षणप्रेमी आणि पंचवर्षीतील शिक्षणप्रेमी यांनी या कामी पुढाकार घेतला. माध्यमिक शिक्षणाची सोय गावातच करण्याचे ठरले. शामराव देसाई पुढे सांगतात, पंचक्रोशीतील लोक या सभेला उपस्थित होते. यशवंत सदाशिव भावे तथा ताम्हणकर काका किर्लोस, परशुराम दत्तात्रय किर्लोस्कर, लाड गुरुजी, राऊत वैद्य, राठिवडेचे धुरी, गोठणे येथील अर्जुन हरी हटले, राजाराम कृष्णा तळवडेकर, आत्माराम कृष्णाजी हाटले, गोपाळ जयराम परब, तसेच रामगडची ज्येष्ठ मंडळी दादा तथा चंद्रकांत पारकर, वामन कामतेकर, दाजी पराडकर, पोलीस पाटील मग कोरगावकर, यशवंत मालोंडकर, बाबी गावकर, जयराम गावकर, तात्या वेंगुर्लेकर, रामचंद्र पवार, ज्ञानदेव जाधव, लऊ हाटले आदी मंडळी या सभेला उपस्थित होती. रामगड विकास मंडळ मुंबई आणि गावातील स्थानिक शिक्षणप्रेमी मंडळींनी या कामी पुढाकार घेतला. माध्यमिक शिक्षणाची सोय गावातच करण्याचे ठरले असे सांगून शामराव देसाई पुढे सांगतात, 1962 साली रामगडात गणपती मंदिराच्या समोरच एक प्रगत विद्या मंदिर नावाचे विद्यालय होते. 1962 साली असलेले विद्यालय पुढे काही कारणाने बंद पडले आणि त्या संस्थेची घटना घेऊन त्या संस्थेचेच नाव घेऊन 1985 प्रगत विद्या मंदिर रामगड या नावानंच हायस्कूल सुरू करण्यात आले. आम्ही गावकऱ्यांनी जून 1985 ही नवीन शाळा सुरू केली. ही नवीन शाळा रामगड बाजारपेठेतील गणपती मंदिरानजीक आनंद पारकर यांच्या जागेमध्ये सुरू झाली. 1985 8वीचा वर्ग सुरू झाला. 1986 9वीचा आणि 1987 10वीचा वर्ग सुरू झाला. 8वी 9वी आणि 10वीचे वर्ग सुरू केले गेले. 1997 5वीचा वर्ग सुरू करण्यात आला आणि अर्थातच नैसर्गिक वाढीने 5वी 6वी 7वीचे वर्गही या हायस्कूलला जोडण्यात आले. भविष्यातील इंग्रजीचे महत्त्व लक्षात घेऊन 5वी ते 10वीपर्यंत सेमी इंग्लिशची व्यवस्था सुरू करण्यात आली आणि आज त्याचे चांगले रिझल्ट दिसत आहेत. शामराव देसाई सांगतात, राठिवडे, रामगड, किर्लोस, अजगणी, गोठणे या 5 गावातील लोक या रामगड हायस्कूलसाठी एकत्र आले होते. ही एकी आजही कायम आहे. रामगड हायस्कूलचे पहिले सेक्रेटरी स्वर्गीय वामन शंकर कुवळेकर हे स्थानिक निवृत्त शिक्षक. त्यांनी या रामगड हायस्कूलसाठी लोकांना एकत्र करून या हायस्कूलच्या स्थापनेत आणि हे हायस्कूल पुढे नेण्यात मोठी भूमिका बजावली. मालवण कुडाळचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांचे वडील विजय नाईक, तसेच पहिले मुख्याध्यापक श्री भोईटे, राजाराम मसूरकर, वी तू आरसूल, AR पोर्लेकर, रासमबाई आणि आताचे विद्यमान उपक्रमशील मुख्याध्यापक अंकुश वळंजू या साऱ्यांचा, संस्थेच्या सर्व आजी माजी संचालकांचा या प्रगत विद्या मंदिर रामगडच्या प्रगतीत सर्वतोपरी सहभाग राहिलेला आहे. प्रेक्षक हो, डोंगरावर वसलेल्या या प्रगत विद्या मंदिर रामगडचे एक स्थलविशेष सांगितलेच पाहिजे आणि ते तुम्हालाही आवडेल. हे रामगड हायस्कूल रामगड गोठणे या 2 गावांच्या सीमेवर वसलेले आहे. इतके सीमेवर की या हायस्कूलच्या काही वर्ग खोल्या या रामगड गावच्या हद्दीत येतात, तर याच हायस्कूलच्या काही वर्ग खोल्या गोठणे गावाच्या हद्दीत येतात. आहे की नाही गंमत? प्रगत विद्या मंदिर रामगडच्या स्थापनेत मोलाची भूमिका बजावलेले 1979 ते 1992 या काळात रामगडचे सरपंच उपसरपंच राहिलेले सदानंद सीताराम वाघ
संस्थेच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना म्हणतात, 1988मध्ये सुरुवातीला 8वीसाठी 88 मुलं असूनही शाळेला परवानगी नाकारण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष शामराव देसाई, उपाध्यक्ष सुभाष तळवडेकर, सेक्रेटरी वामन शंकर कोळेकर, खजिनदार आणि गावचा सरपंच म्हणून आम्ही सर्वजण तेव्हाचे काँग्रेसचे अध्यक्ष प्राचार्य D.B. ढोलन यांना भेटलो. आमच्याबरोबर पोलीस पाटील मग कोरगावकर हे सुद्धा होते. आम्ही प्राचार्य D.B. ढोलन यांच्या माध्यमातून भाईसाहेब सावंत राज्यमंत्री यांना भेटलो. भाईसाहेब सावंत यांनी आम्हाला मंत्रालयात बोलावले. आम्ही सर्व मंत्रालयात गेलो. आमच्यासोबत आमच्या गावचे पोलीस पाटील मग कोरगावकर हे सुद्धा होते. 9 दिवस त्यासाठी मुंबईत थांबावं लागलं. अखेरीस तत्कालीन शिक्षण मंत्री राम मेघे यांनी आम्हा सर्वांना आपल्या केबिनमध्ये बोलावून सांगितलं, संस्थेचे नाव तेच, पण तुम्हाला नवीन संस्था म्हणून मान्यता देतो. आमच्या संस्थेला मान्यता मिळाली असं सदानंद सीताराम वाघ सांगतात. प्रगत विद्यामंदिर रामगडचे विद्यमान उपाध्यक्ष सुभाष तळवडेकर रामगड हायस्कूल स्थापनेच्या प्रवासाबद्दल माहिती देताना सांगतात, सन 1982-83चा तो काळ. मी गोठणेचा उपसरपंच होतो. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष शामराव देसाई, निवृत्त शिक्षक स्वर्गीय वामन शंकर कोळेकर गुरुजी, सदानंद सीताराम वाघ सरपंच रामगड, तसेच दादा तथा चंद्रकांत पारकर, माजी पोलीस पाटील मग कोरगावकर अशी मंडळी दर संध्याकाळी गप्पा गोष्टी करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी भेटत असू. त्यावेळी विषय आला, सांडवेसारख्या छोट्या गावात हायस्कूल आहे. आपल्या मुलांना खडवण म्हणजे जंगलातून जावे लागते. त्यामुळे आपल्या गावात हायस्कूल असावे असा विचार आला आणि तो दशक्रोशीच्या सहभागानं कृतीत उतरला. रामगडच्या विठ्ठल मंदिरात या हायस्कूलसाठी सभा झाली. तिथेच हा शाळा स्थापनेचा निर्णय झाला असे सांगून सुभाष तळवडेकर पुढे सांगतात, रामगडमध्ये चंद्रकांत तथा दादा पारकर यांची एक इमारत बाजारपेठेत होती. त्याला ग्रामस्थ दवाखाना म्हणायचे. तिथे 8वीचा वर्ग सुरू झाला. रामगड हायस्कूलचा हा इतिहास सांगताना अभय प्रभू देसाई, सुभाष धुरी आणि नरेंद्र हाटले हे सांगतात की शामराव देसाई यांनी तसेच रामचंद्र मोहिते गोठणे यांनी गावच्या आणि परिसराच्या हितासाठी या शाळेला मोफत जागा दिली. संपूर्ण रामगड, गोठणे आणि परिसरातील गावांनी हातात कुदळ फावडे घेऊन ही शाळा श्रमदानानं बांधकाम योग्य केली. जागेचे रुपडे बदलले. आता इमारत बांधणीसाठी निधीचा प्रश्न होता. त्यावेळी गावाचे मुंबई रजिस्टर्ड ग्रामविकास मंडळ होते. त्यांनी हायस्कूलसाठी मदतीचा शब्द दिला आणि पाळलाही. रामगडचे उद्योजक अण्णासाहेब वर्धम मुंबई, गोठणे गावचे बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता मधुसूदन सदाशिव हाटले यांनीही शाळेतील वर्गखोल्यांसाठी निधी दिला. इतर दात्यांचाही प्रतिसाद येऊ लागला. अण्णासाहेब वर्धम, रामगड ग्रामविकास मंडळ मुंबई यांनी मंडळाच्या माध्यमातूनही निधी जमविण्यास सुरुवात केली. संस्थेचे अध्यक्ष शामराव देसाई, सेक्रेटरी वामन शंकर कोळेकर, मी स्वतः सुभाष तळवडेकर, चंद्रकांत तथा दादा पारकर आम्ही सर्वांना बरोबर घेऊन हायस्कूल इमारत बांधणीच्या कामास लागलो. विद्यमान आमदार वैभव नाईक यांचे वडील विजय नाईक त्या काळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते. आम्ही बांधकाम व्यावसायिक विजय नाईक यांच्याकडे कणकवलीत भेटायला गेलो. स्वर्गीय विजय नाईक यांनी संस्थेकडून 1 रुपयाही आगाऊ न घेता 5 वर्गखोल्यांचे बांधकाम करून दिले. हे पैसे संस्थेने नंतर त्यांना यथावकाश परत दिले तरी त्यांच्या योगदानाचं मोल करता येणार नाही. संस्थेचे विद्यमान संचालक अभय सखाराम प्रभुदेसाई, सुभाष धुरी, नरेंद्र हाटले यांनीही संस्थेच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की प्रकाश वेंगुर्लेकर यांच्याकडून 10 लाख, नारायण राणे यांनी संपूर्ण खर्च उचलत स्वतःच्या खिशातून प्रशालेच्या संपूर्ण एका वर्गखोलीचे बांधकाम करून दिले. खासदार विनायक राऊत यांनी आपल्या खासदार निधीतून प्रथमतः 10 लाख आणि नंतर 5 लाख असे एकूण 15 लाख रुपये या प्रशालेच्या वर्गखोली बांधण्यासाठी उपलब्ध करून दिले. सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई अशी ही मदत पुढे उपलब्ध झाली आणि रामगड हायस्कूलचा हा पसारा उभा राहत गेला.
प्रगत विद्या मंदिर स्थापन झाले 1985मध्ये, पण 1992पर्यंत 7 वर्ष संस्थेला अनुदानच नव्हते असं अभय प्रभुदेसाई, सुभाष धुरी आणि नरेंद्र हाटले सांगतात. ते सांगतात 7 वर्ष शाळा विना अनुदानित होती, त्यामुळे शिक्षकांना पगार कसा द्यायचा हा यक्षप्रश्न होता. तेव्हा कणकवलीच्या पाध्ये मेडिकलचे स्वर्गीय आप्पा पाध्ये हे मदतीला धावून आले. रामचंद्र भगवान पवार यांच्या माध्यमातून रामगडचे आमचे शिष्टमंडळ आप्पा पाध्ये यांना कणकवलीत जाऊन भेटले आणि संस्थेची ही निकड सांगितले. आप्पा पाध्ये त्यानंतर दर महिन्याला रामगडला येऊन शिक्षकांचा हा पगार देत असत. अर्थात संस्थेने नंतर त्यांचे पैसे यथावकाश परत केले, पण आप्पा पाध्ये यांची ही मदत मोठ्या मोलाची होती. अभय प्रभुदेसाई, सुभाष धुरी, नरेंद्र हाटले पुढे सांगतात की बौद्ध विकास मंडळ रामगड, स्थानिक विकास मंडळ, स्थानिक ग्रामस्थ आप्पा पाध्ये यांनी तब्बल 7 वर्ष शिक्षकांचा हा पगार भागविला. संस्थेला शासनाचे अनुदान सुरू व्हावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष शामराव देसाई, सदानंद शंकर पारकर, सुभाष तळवडेकर, सदानंद सीताराम वाघ आदी मंडळींचे प्रयत्न चालू होते. 1992मध्ये सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांच्या बंगल्यावर त्यावेळी राजापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले सुधीर सावंत यांनी संस्थेच्या लोकांना बोलावून घेतले. सोबत माजी आमदार केशवराव राणे यांचेही पत्र होते. शिक्षण मंत्री पतंगराव कदम यांच्या दालनात संस्था चालकांना बोलविण्यात आले. पतंगराव कदम यांनी सारी कागदपत्र पाहिली आणि एका महिन्यात प्रगत विद्या मंदिर रामगडला शासकीय अनुदान सुरू करावे असा आदेश दिला आणि 92 पासून संस्थेला अनुदान सुरू आहे असं अभय प्रभुदेसाई, सुभाष धुरे आणि नरेंद्र हाटले सांगतात. पंचक्रोशीतील सर्वसामान्य कष्टकरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सुरू झालेले प्रगत विद्या मंदिर रामगड आज जिल्हा आणि राज्यातही आपली यशस्वी परंपरा राखून आहे. प्रगत विद्या मंदिरचे विद्यमान उपक्रमशील मुख्याध्यापक अंकुश वळंजू याबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त करताना काय म्हणतात ते जाणून घेऊया. प्रगत विद्या मंदिर रामगडचे विद्यमान उपक्रमशील मुख्याध्यापक अंकुश वळंजू. योगक्षेम महाम्य जसं संस्कृतमध्ये गीतेमध्ये म्हटलेलं आहे, तसं या ठिकाणी आमचे सगळे संस्था चालक, शिक्षक वर्ग, शिक्षक कर्मचारी मुलांच्या कल्याणासाठी, भल्यासाठी त्या ठिकाणी अगाधपणे राबत आहेत. आणि म्हणूनच तर आम्ही या ठिकाणी पटसंख्या, सध्या जो पटसंख्येचा जो प्रश्न आहे ऐरणीवरती, तो पटसंख्येचा प्रश्नसुद्धा आम्हाला अजूनही भेडसावत नाही. कारण तेच आहे की आम्ही या ठिकाणी या शाळेमध्ये सुमारे 210 मुलं शिकत आहेत आणि याच्यामध्ये मुलगे 106 आणि मुली 104 शिकत आहेत. तसं बघायला गेलं तर आमचा परिसर जो आहे तो ग्रामीण भाग जरी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूपच दुर्गम आहे, तरीसुद्धा पालक या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये मुलं पाठवतात. हे आमचं खरं भाग्य आहे आणि मुलं असतील तर त्या ठिकाणी शाळा चालतात. आम्ही मात्र त्या ठिकाणी पंचक्रोशीमध्ये जरी अनेक शाळा असल्या, जिल्हा परिषद आहेत, माध्यमिकच्या हायस्कूल आहेत, 5-5 किलोमीटरवरती आहे, भिलवाडी हायस्कूल आहे कणकवली तालुक्यातील, इकडे देवगड तालुक्यातील सांडवे हायस्कूल आहेत, त्याचबरोबर मालवण तालुक्यातीलच त्या ठिकाणी आडवलीला हायस्कूल आहे, पलीकडे मालवण तालुक्यातील शिरवंडे हायस्कूल आहे, त्रिमूर्ती. या शाळांना मुलांचा प्रश्न भेडसावतो आहे. मुलांची पटसंख्या कमी होते असं त्या ठिकाणी म्हणतायत, परंतु आम्हाला तरी अजून वाटत नाही की किमान पुढच्या 5 वर्षामध्ये तरी आम्हाला मुलांची संख्या ही आम्ही टिकून ठेवणार आहोत. कारण तेच आहे की आम्ही विविध प्रकारच्या मुलांसाठी उपक्रम राबवतो. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी मुलं अभ्यासाबरोबर खेळामध्ये सुद्धा पुढे असावीत, त्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या मिळाव्यात, जेणेकरून आपल्या आईवडिलांना ही मुलं आर्थिक हातभार लावतील. एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी 10वीच्या मुलांनासुद्धा त्या ठिकाणी अगोदरच त्या ठिकाणी मार्क्स मिळवण्यासाठी सुविधा देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा होतात, मग त्या ड्रॉइंग परीक्षासुद्धा आम्ही त्या ठिकाणी आयोजित करतो. आणि त्याचमुळे कदाचित ही मुलं आणि त्यांचे पालक या ठिकाणी आकृष्ट होतात. मुलांना खेळ तर खूप आवडतात. अभ्यासाबरोबर खेळ जर त्यांना जर दिलेत तर त्या ठिकाणी मुलं समोरून अभ्यास करतात आणि त्या ठिकाणी खेळही खेळतात.
आणि म्हणूनच त्या ठिकाणी आमची मुलं राष्ट्रीय स्तरावरती एवढंच नव्हे तर राज्यस्तर आहे, विभाग स्तरावरती मुलं खेळत आहेत आणि चमकत आहेत। असे खास खेळ प्रकार की जे अजूनही नवीनच आहे, असे काही खेळ प्रकारामध्ये मुलं आमचे सहभागी होतात आणि त्या ठिकाणी दैत्यप्रमाणे यश मिळवत आहेत। एवढंच नव्हे तर विज्ञान प्रदर्शन म्हटलं की त्या ठिकाणी अनेक शाळा त्या ठिकाणी भाग घेतात, परंतु नुसतं भाग न घेता त्या ठिकाणी आमची शाळा अगदी तालुका स्तर, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरापर्यंत त्या ठिकाणी घोडदौड करताना दिसत आहेत। यावर्षी जर मी असं वैशिष्ट्य म्हणेन की यावर्षी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 51व राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन त्या ठिकाणी सावंतवाडी येथे भरलेलं होतं आणि या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने आमचं त्या ठिकाणी महाराष्ट्राचं त्या ठिकाणी नेतृत्व केलं होतं। माध्यमिक स्तरावरती त्या ठिकाणी एक सुंदर असं मॉडेल बनवलेलं होतं आणि ते त्याच्यामध्ये सहभागी झालं होतं। आणि त्याचबरोबर आम्ही दुहेरी मुकुट म्हणूया आपण यावर्षी आम्ही केलेला आहे, तो म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती त्या ठिकाणी हॅकाथॉन स्पर्धा भरवली जाते, CS हॅकाथॉन, की ज्याच्यामध्ये कोडिंगसारखं जे अद्ययावत तंत्रज्ञान मुलांना आत्मसात करावं आणि त्याच्यातून त्यांनी विविध प्रकारची चॅलेंजेस आहेत ती सोडवावीत असा हेतू धरून त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये डाएटमार्फत ही स्पर्धा भरवली जाते आणि त्याला मदत करणारे त्या ठिकाणी CS हॅकाथॉन किंवा ॲमेझॉनसारख्या ज्या काही संस्था आहेत त्या ठिकाणी त्यांना मदत करतात। आणि यावर्षी आमची सुद्धा 3 मुलं या ठिकाणी तालुका स्तरावरती त्यांनी अनप्लग ॲक्टिव्हिटी घेतलेली होती, त्या तालुका स्तरावरती सुद्धा मुलं आमची चमकलेली होती। म्हणजे मुलं पास होतात आणि ज्यांना शिष्यवृत्ती मिळते ती मुलं आपल्या पालकांचा शैक्षणिक खर्च उचलतात, हे आम्ही ध्यानात घेऊन यावर्षी 38 मुलांपैकी आम्ही 37 मुलांना आम्ही या ठिकाणी बसवलेलं आहे। आणि मालवण तालुक्यातली आमची अशी शाळा आहे की त्या ठिकाणी जवळजवळ 100% मुलं परीक्षेला बसलेली आहेत आणि 13 मुलं पास झालीत, हे सुद्धा आमचा उच्चांक आहे यावर्षीचा। आणि दरवर्षी मुलं आम्ही बसवतो, याची आम्हाला खात्री आहे की मुलं की त्याचा लाभ घेतील, पालकांनाही लाभ होईल आणि शिक्षक म्हणून आम्हाला सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी त्याचा मान मिळेल आणि आम्हाला त्याचं अभिमान आहे। आणि अशा पद्धतीनं ही जी मुलं आहेत ग्रामीण भागातील मुलं ही विविध क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी गुण मिळावेत, त्यांनी आपला त्या ठिकाणी स्वतःबरोबर शाळेचाही नावलौकिक करावा असा आमचा जो मानस आहे ती मुलं करतायत, त्याबद्दल सर्व पालक त्यांचं मी ऋण व्यक्त करतो। एवढंच नव्हे तर आमचे जे संस्थाचालक आहेत हे संस्थाचालक आम्हाला नेहमी सहकार्य करतात आणि त्या ठिकाणी आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी एवढं करू शकतो याचा आम्हाला अभिमान आहे। जय जय महाराष्ट्र। गेली वर्षानुवर्षे रामगड या दुर्गम गावातील प्रगत विद्या मंदिरनं अगदी राज्यस्तरावरही विज्ञान स्पर्धेत सतत दिमाखदार यश मिळवित राज्यभरात रामगडचं, तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव उंचावलेले आहे। विद्या मंदिरचे विद्यमान मुख्याध्यापक अंकुश वळंजू, प्रशाला आणि समस्त संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या वतीनं विज्ञान शिक्षक महादेव पवार याबद्दलचा आपला आनंद आणि अभिमान व्यक्त करताना म्हणतात, नमस्कार। 1997ला आम्ही प्रगत विद्या मंदिर रामगड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग या स्कूलमध्ये रुजू झालो आणि त्या दिवसापासून माझ्याकडे विज्ञान हा विषय त्यावेळेचे मुख्याध्यापक म्हणजे आमचे पोर्लेकर सर आणि संस्थेने माझ्याकडे दिला। 1997 पासून आज तागायत जवळजवळ 24 वेळा आम्ही राज्यस्तरावरती सहभाग घेतलेला आहे। म्हणजे आम्ही ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती निर्माण केल्या त्या प्रतिकृतीचा नंबर तालुक्याला नंबर आला, तालुक्यावरून जिल्ह्याला, जिल्ह्यावरून राज्याला त्याची निवड झाली आणि सरासरी त्या 24 वर्षामध्ये 24 वेळा राज्यस्तरीय आणि 10 वेळा आम्ही राष्ट्रीय स्तरावरती आहोत। त्याच्यामध्ये बेंगलोर असेल, दिल्लीला या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आमचे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। सांगायला आनंद वाटतो की ही 2 प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची विज्ञान प्रदर्शन असतात। एक NCERT त्यांच्यामार्फत राज्य विज्ञान संस्था नागपूर आणि शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून रेग्युलरचं विज्ञान प्रदर्शन चालू असतं आणि त्याचा स्तर असा असतो की तालुका स्तरावरती शाळेने सहभाग घ्यायचा, त्याच्यावरती समजा 1 ते 3 क्रमांकामध्ये जर प्रतिकृती निवडली गेली तर ती जिल्हा स्तरावर जाते आणि जिल्हा स्तरावर सुद्धा 1 ते 3 क्रमांकामध्ये जर प्रतिकृती बसली तर ती राज्यस्तरावरती जाते। तसा दुसरा भाग आहे इन्स्पायरचा हा प्रकार असा आहे की केंद्र सरकारकडून त्या विद्यार्थ्याला 10,000ची स्कॉलरशिप दिली जाते। त्या 10,000च्या स्कॉलरशिपमध्ये त्या विद्यार्थ्याने आपल्याला जो विषय आवडेल त्या आवडत्या विषयावरती विज्ञानावरती आधारित विज्ञान प्रतिकृती तयार करायची।
त्या विज्ञान प्रतिकृतीसाठी लागणारा खर्च, त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च त्या 10,000मध्ये दिला जातो. आणि मॉडेल तयार केल्यानंतर त्याची माहिती पूर्णपणे दिल्लीला पाठवायची. दिल्लीला गेल्यानंतर तिथं पूर्ण देशाभराचे सर्व शास्त्रज्ञ एकत्र बसतात. दिलेल्या माहितीचं सॉर्टिंग केलं जातं आणि त्याच्यातून विज्ञान प्रतिकृती निवडली जाते. ती विज्ञान प्रतिकृती निवडल्यानंतर विभागाला त्याचं प्रदर्शन भरतं. त्याच्यात तो विद्यार्थी सादरीकरण करतो. सादरीकरण केल्यानंतर त्याच्यातून जर समजा विद्यार्थ्याची ती प्रतिकृती म्हणजे ज्या काय टोटल संख्या असते विज्ञान प्रतिकृतीची, त्याच्यात 10% प्रतिकृती या राज्यस्तरावर निवडल्या जातात. राज्यस्तरामध्ये आलेल्या 36 जिल्ह्यातून ज्या प्रतिकृती येतात त्याच्यातल्या 10% प्रतिकृती या नॅशनलला म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती त्या निवडल्या जातात. आणि अशा पद्धतीने आमच्या शाळेने आजपर्यंत म्हणजे जिल्ह्यातली एकमेव शाळा अशी आहे की आतापर्यंत त्या विज्ञान प्रतिकृतीमध्ये म्हणजे विज्ञान प्रदर्शनामध्ये सातत्य आमच्या शाळेने राखलेलं आहे. आता फक्त एकच उद्देश आहे आमच्या शाळेचा की इन्स्पायरमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढी प्रतिकृती येतात त्याच्यातल्या 7 प्रतिकृती ज्या निवडल्या जातात त्या 7 प्रतिकृतीमध्ये आमच्या शाळेची निवड व्हावी या उद्देशाने आमचे आता जोरदार प्रयत्न चालू आहेत. विज्ञान क्षेत्राबरोबरच स्काउट आणि क्रीडा क्षेत्रातही हे प्रगत विद्या मंदिर रामगड आघाडीवर आहे. विद्यमान मुख्याध्यापक अंकुश वळंजू यांच्या मार्गदर्शनाखाली इतरही अनेक उपक्रम या प्रशालेत राबवले जातात. क्रीडा क्षेत्रातील रामगड प्रशालेच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त करताना क्रीडा शिक्षक दिनेश दत्ताराम सावंत काय म्हणतात ऐकूया. दिनेश सावंत सर. नमस्कार. प्रगत विद्या मंदिर रामगड या आमच्या प्रशालेमध्ये भारत स्काउट गाईड संस्थेमार्फत सिंधुदुर्ग जिल्हा भारत स्काउट गाईड संस्थेच्या अंतर्गत स्काउट गाईड हा विषय प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवला जातो. या विषयामार्फत सन 2007 आणि सन 2010ला आमच्या प्रशालेतील एकूण 10 विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरावरच्या जांबोरीला सहभागी झाले होते. आणि ही जांबोरी दिल्ली आणि हैदराबाद या ठिकाणी झालेली होती. आणि यामधून आमच्या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे. तसंच 10 विद्यार्थी हे प्रशालेमध्ये आजपर्यंत राज्य पुरस्कार परीक्षा प्राप्त झालेले आहेत. तसंच जिल्हा मेळावा, विभागीय मेळावा यामध्ये प्रशालेतील स्काउट गाईड पथक हे सहभागी झालेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी विविध प्रकारच्या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन त्या ठिकाणी प्रमाणपत्र प्राप्त केलेली आहे. या विषयाअंतर्गत विविध प्रकारचे सामाजिक उपक्रमामध्ये विद्यार्थी सहभागी होत असतात. प्रगत विद्या मंदिर रामगडच्या स्थापनेपासून ते आस्थागायत संस्थेच्या प्रगती, संस्थेचे सर्व संस्थापक संचालक, ग्रामस्थ, पंचक्रोशीवासीय आणि ज्ञात अज्ञात कार्यकर्ते यांचे श्रेय आहे. सारा कारभार हा एकोप्यानं होत असतो. जेव्हा शाळेचे बांधकाम सुरू होते तेव्हा जागा डोंगरावर असल्यानं बांधकामासाठी पाणी नव्हते. तेव्हा श्रीधर केशव घाडीगावकर, विठोबा विठ्ठल घाडीगावकर, यशवंत मालोंडकर यासारख्या गावातल्या अनेक ज्येष्ठ वयस्कर मंडळींसह अनेक गावकरी डोक्यावर पाण्याची कळशी घेऊन खालून डोंगर चढून शाळेच्या उभारणीसाठी पाणी देत होती. हे चित्र आजही आमच्या डोळ्यासमोर आहे, असं संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष तळवडेकर कृतज्ञतापूर्वक सांगतात. प्रगत विद्या मंदिर रामगड आणि विद्यमान आमदार वैभव नाईक यांचे वडील विजय नाईक यांच्या ऋणानुबंधाचा एक किस्साही संस्थेची संचालक मंडळी सांगतात. श्यामराव देसाई त्यावेळचे अध्यक्ष यांनी शाळेसाठी जागा दिल्यानंतर तेव्हाचे प्रसिद्ध ठेकेदार विजय नाईक यांनी 1 रुपयाही संस्थेकडून आगाऊ न घेता 5 वर्गखोल्यांचे बांधकाम करून दिले. हे पैसे संस्थेने नंतर त्यांना यथावकाश दिलेही, परंतु तरीही त्यातील 5,000 रुपये संस्था आजही त्यांना देणे आहे. स्वर्गीय विजय नाईक आज हयात नाहीत, पण या 5,000 रुपये ऋणाचे विशेष असे की त्या काळी संस्था हे 5,000 रुपये त्यांना केव्हाही देऊ शकत होती अथवा देऊ शकते. पण स्वर्गीय विजय नाईक यांची इच्छा अशी
की ते ऋण संस्थेकडे येणं शिल्लक राहावे आणि स्वर्गीय विजय नाईकांनी संस्थेच्या निकडीच्या वेळी 1 रुपयाही आगाऊ न मागता 5 वर्गखोल्यांचे बांधकाम करून दिले, याबद्दल स्वर्गीय विजय नाईक यांच्या ऋणातच राहणे संस्थेला योग्य वाटते. त्यामुळे आजही त्या 5,000 रुपयांचे हे ऋणानुबंध आजही कायम आहेत असं संस्थेची संचालक मंडळी सांगतात. प्रेक्षक हो, अशा प्रकारे रामगडच्या दुर्गम भागात प्रगत विद्या मंदिरचे बीज अंकुरले. स्वर्गीय दिनकर सीताराम घाडीगावकर, स्वर्गीय बाळकृष्ण सीताराम घाडीगावकर, दत्तात्रय शिवराम हिरलेकर गुरुजी, स्वर्गीय जे.के. घाडीगावकर, श्रीधर केशव घाडीगावकर, सुभाष धुरी, ज्ञानदेव जाधव, माजी संचालक मनोहर सावळाराम घाडीगावकर, मनोहर सावंत, मोतीराम सखाराम घाडीगावकर, रामचंद्र पवार, हरिश्चंद्र अनंत घाडीगावकर, दिनकर घाडीगावकर या आणि अशा अनेक असंख्य ज्ञात अज्ञातांच्या योगदानातून साकारलेलं हे प्रगत विद्या मंदिर रामगड. प्रेक्षक हो, अशा प्रकारे रामगडच्या दुर्गम भागात प्रगत विद्या मंदिरचे बीज अंकुरले, रोपटे उगवले, फांदी आली, पारंबी आली, आजचा डौलदार वृक्ष उभा राहिला, कीर्तिवंत वृक्ष असा आहे पंचक्रोशी सर्वोन्नती मंडळ रामगड संचालित प्रगत विद्या मंदिर रामगडचा हा फांदी ते पारंबी प्रवास. योग कर्मसु कौशलम असे ब्रीदवाक्य असलेल्या पंचक्रोशी सर्वोन्नती मंडळाच्या सर्व आजी माजी संचालकांना, गावकऱ्यांना, शिक्षक वृंदास मानाचा मुजरा. फांदी ते पारंबी प्रगत विद्या मंदिर रामगड.